पुणे महानगरपालिकेतील ठेकेदारी आणि रोजदारी सफाई कामगारांनी न्यायालयीन आदेशाच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावं असं आवाहन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनने केलं आहे। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश भाऊ लालबिगे यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांना न्याय मिळावा आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना कायम करण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे। काही व्यक्ती न्यायालयीन आदेशांचा गैरवापर करून कामगारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचं निदर्शनास आल्यानं कामगारांनी अशा कोणालाही पैसे देऊ नयेत असंही संघटनेनं म्हटलंय। कोणीही संघटनेच्या नावानं किंवा न्यायालयीन आदेशाचा आधार घेत पैसे मागत असल्यास त्याची तातडीनं माहिती संघटनेला द्यावी असं आवाहन इंडियन क्राईम कंट्रोलच्या परवीनताई लालबेगे यांनी दिली। यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनचे पुणे मनपा अध्यक्ष धर्मेंद्र सुमंत सडेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तानाजी माने, सचिव सूर्यकांत हनुमंत यादव, सचिव रवी धर्मराज बेंगळे, कोषाध्यक्ष तेजस्विनी धर्मेंद्र सडेकर, प्रभारी उपाध्यक्ष अनिल भिंगारदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस 4761 चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश लालबिगे यांच्या नेतृत्वाखाली 2013 ते 2022 या कालावधीमध्ये प्रशासनासोबत भरपूर मीटिंगा करण्यात आल्या। त्या मीटिंगांमध्ये समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे 2022 ते 2024 मध्ये आम्ही रीट पिटिशन म्हणून दाखल केलेला आहे। तरीही प्रशासनाने त्याच्यावरती काहीच निर्णय न घेतल्यामुळे 2025 मध्ये आम्ही कंटेम्प्ट द कोर्ट म्हणून दाखल केलेला आहे। त्याच्यापुढे ते कंटेम्प्ट द कोर्ट जे आम्ही दाखल केलेलं आहे त्याची अजून ऑर्डर येणं ते प्रलंबित आहे। तिथे त्याची अजून ऑर्डर आलेली नाही आहे। 2022 ते 24 मध्ये ज्या कॉप्या आलेल्या आहेत त्याच्या ऑर्डर कॉपी आमची त्या कॉपी घेऊन दुसऱ्या संघटनेची लोक आहेत ते लोक त्याचा वापर करतात, ते गैरवापर करून लोकांची दिशाभूल करतात की ते काम आम्ही केले आणि ते काम त्यांनी केलेलं नसून त्याची पिटिशन नंबर आणि त्याची ज्ञानेश्वर माने यांच्या नावावरती ते पिटिशन दाखल आहे कोर्टामध्ये। तर अशा कुठल्याही ह्याच्या दिशाभूल करणाऱ्या पत्राला कुणीही भुलू नये, आर्थिक व्यवहार त्यांच्यासोबत करू नये। कारण जर काही असेल असं जर कुणी बोलत असेल, दिशाभूल करत असेल तर संघटनेला कळवण्यात यावं। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस रजिस्ट्रेशन नंबर PN 4761 यांच्या मार्फत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सतीश भाऊ लालबेगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2013 साली व 2024 साली हायकोर्टाचे निकाल आमच्या बाजूने लागलेले आहेत। निकालानंतर 2025ला जसं की आमच्या आत्ता परवीनताई लालबेगेंनी सांगितलं की 2025ला आम्ही जे कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट केलेलं आहे, परंतु 2013चे निकाल व 2024ची जे निकालांच्या प्रती आहेत ह्या प्रतींचा गैरवापर करून अदरवाईज दुसऱ्या संघटना किंवा कोणीही जर त्याचा गैरवापर करून कोणाकडनं सफाई कामगारांकडनं किंवा इतर कोणत्या लोकांकडनं पैसे घेण्याची जर हे करत तगादा लावत असतील तर कृपया कोणी भूलथापांना बळी पडू नका। हे सर्वस्व संघटना ही रजिस्ट्रेशन नंबरवरती आहे आणि ह्याचा निकाल हा आम्ही लावलेला आहे। दुसरी गोष्ट, ह्याचे सर्वस्वी उपाध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर मानेजी हे उपाध्यक्ष असून त्यांच्या नावावरती पिटिशन आहे आणि सतीश लालबिगे यांच्या नेतृत्वाखाली ह्याचा संपूर्ण कामाचा आढावा चालू आहे। तरी कोणीही कृपया भूलथापांना फसवून किंवा आर्थिक व्यवहार करू नये हे आम्ही जाहीर आव्हान करत आहोत। मी ज्ञानेश्वर तानाजी माने, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना PN 4761चा मी उपाध्यक्ष आहे आणि आमचे राष्ट्राध्यक्ष सतीश वसंत लालबेगे आहेत। जे आत्ता हल्ली जे काही संघटना दुसऱ्यांकडून कामाला मी लावतो म्हणून जे लोकांना पेपर दाखवतात ते पेपर ॲक्च्युली सगळे आमचे आहेत, संघटनेचे 4761चे पेपर आहेत। मी स्वतः कोर्टात केस दाखल केलेली आहे आणि आमच्या नावाने सगळे पेपर आहेत। आमचे पेपर हे कुठलं तर झेरॉक्स काढतात आणि सफाई कामगारांना कोर्टीमध्ये क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन भेटून कुठला तरी एजंटला पकडतात आणि एजंटद्वारे बाबा आम्ही काम केले, ही आमचीच माणसं आहेत असं दाखवून त्यांना त्यांच्याकडं पैसे घेतात आणि ते कुठंतरी आम्हाला निदर्शनात आलं म्हणून आम्ही सगळ्यांना आव्हान करतो ह्या माध्यमातून की बाबा सगळ्यांनी ह्याची दक्षता घ्यावी नाही का। मी सूर्यकांत यादव, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस रजिस्टर नंबर PN 4761 पुणे महानगरपालिका युनियन सचिव पदावर काम करत आहे।
गेली 10 ते 12 वर्ष झाले सातत्याने रोजंदारी, खाली रोजंदारी व ठेकेदारी पद्धतीप्रमाणे लोकांना कामगारांना परमनंट करण्याचं काम आमच्या मार्फत चालू आहे. 2011ला आम्ही केस दाखल केली, त्याचा निकाल 2013ला लागला. त्याच्यानंतर 2013 ते 2021पर्यंत आम्ही भरपूर प्रयत्न केले, पत्रव्यवहार केले महानगरपालिकेसंघ. त्याचा आम्हाला त्याचा काही रिप्लाय नाही आल्यामुळे आम्ही 2022ला परत रिट पिटिशन दाखल केले. ज्ञानेश्वर माने उपाध्यक्ष आमच्या संघटनेचे, त्यांच्या नावावर त्याचा निकाल 2024ला लागला. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 8 आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या संघटनेचे पदाधिकारी व आमच्या महानगरपालिकेचे अधिकारी यांचे सहमत करून आम्ही एक मिटिंग घेऊन तुमचा प्रश्न सोडू. त्याच्यावर त्यांनी काही निर्णय नाही घेतला. त्यानंतर आम्ही परत आता 2025चा कंटमाफ कोर्ट दाखल केला हायकोर्टामध्ये. त्याची केस आता चालू आहे. ह्याच पेपरचा वापर करून काही असंतोषी लोक ह्या कोर्टाच्या पेपरमार्फत काही लोकांना भेटून त्यांच्याकडनं आम्हीच काम केलेलं आहे आणि आम्हीच ह्याचे दावेदार आहेत. तर असं काही नाही आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश भाऊ लालवेगे यांच्या नेतृत्वाखाली ते काम चाललेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे हे काम आमचं इथपर्यंत आलेलं आहे. तरी त्यांच्या विरुद्ध काही लोक अशी त्यांची बदनामी करतात आणि आम्हीच काम केलं असं सांगून लोकांकडनं काही माया गोळा करून ते काम करण्याचा प्रयत्न करतात.